गाईस एक चॅलेंज खेळत आपण. एक पुरणपोळी बघताय मला लाटून दाखवावी. मी यांना देत आहे चॅलेंज. लाटली तर कम्प्लीट करू शकतो. डाव्या हाताने लाटलेलं डाव्या हाताने. लेट्स स्टार्ट. चला 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 चला. तर गाईस बघू शकता यांनी लाटलेली पुरणपोळी मध्ये. हॅलो. तर गुड्डाईने केलेला आज इडल्या त्याने आम्हाला दिलेला मला पाठवून. मी एक खाल्ली, मम्माने एक खाल्ली. आता यांना 2 ठेवल्यात खायला. आता मी करते पटकन जाऊन जेवण. कारण की बाहेर जाती आहे, बाहेर खेळायला यांना ठेवले. मी पटकन जाऊन जेवण करते आणि मग काय जेवण करणार नाही काय अजून नाही माहीत. आज मी मच्छी करते. तर पटकन जाऊन जेवण करते आणि भेटू थोड्या वेळा. चल निक चल 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 निक. सिंपल मध्ये डिंपल वाटतं. फ्राय काय रसा का? इथे मी रस्ता घालून होतो. ही आली लगेच खायला. तर एक साईडला कल्टी करून घेतला होता. इथे रस्सा घातला, कोथिंबीर टाकून घेतला. मी आता मशीनवरती बसले कारण की बाहेर झोपले. तर एक ब्लाऊज शिवून घेते मम्मीचा. नंतर माझा जेव्हा मी शिवेल तेव्हा मी व्हिडिओ करणार आहे. हा सध्या मी कारण की ऑलरेडी स्टिच केला होता आणि स्टिच केलेला म्हणून आता त्याचा शूट नाही केला माझ्या चॅनलवर. शूट तर मला अजून काय शूटच नाही केलं मी. त्याचं पटपट आज शूट घेते मस्त ब्लाऊज आणि माझं जोरात मस्त शिवायला. इकडे शिवतोय काय शिवतोय ब्लाऊज ना. ब्लाऊज शिवायला बसली ती. बायला तर झोपले मी नाही म्हणून मी आलो इकडे ब्लॉग घ्यायला. ब्लॉग कम्प्लीटच होत नाही आजकाल. सो थोड्याच दिवस अजून आमची बाय बारीक आहे म्हणून कुठे जायला पण नाही भेटत. पण थोड्याच दिवसांनी आम्ही जाऊ कुठेतरी बाहेर मस्त. आणि आज काय संडे, उद्या मंडे, परवा मंगळवारी आम्ही जाणार महाडला. पण हा ब्लॉग मंगळवारी येईल वाटतं आणि वायफायचा इश्यू जरा. सो कंटिन्यू बघू अजून पुढे काय होते. 2 hours later. अरे झाला का ना कधीपासून शिवायला बसले. भुका लागली आता. म्हणजे अजून भात न घातला. वा बेटा वा वा. इकडं मस्त पैकी स्टँडमॅन लावून पण काही व्हिडिओ शूट नाही केले वाटतं आज. मग तुम्ही भात घातलाच नव्हता का? एक साईडला भात घालायचा आणि बसायचा ना. तर ही मच्छी फ्राय केलेली. या हावरी आलेली आहे. जाम आजकाल वाट्यावर चढतं आमच्या. आगाव झाले ती आगाव. आमचं मन आहे नव्हतं सर ना. किती वेळात होईल भात? 10 मिनटात रेडी का? एक गेम होईल माझी वाटतं. मग इकडं घातलाय रस्सा, मच्छीचा रस्सा. किती झाला शिवून तुझा? झालं पूर्ण अर्धा. पूर्ण अर्धा आला? पूर्ण अर्धा असतं का? म्हणजे मागचा पुढे सगळं झालं. हात लावायचे आणि साईड फिटिंग करायची. झालं ब्लाऊज. ओके टाटा. हो मला आता समजलं तिने केल्यात आज भाकऱ्या फर्स्ट टाइम. म्हणजे मी तिला थोडे येतात. हां असं परफेक्ट जमत नाही अजून मला थापायला. मग मला शिकवत्या. मग मी आज एवढ्या केल्या, एवढ्या गोल अशा. आज फर्स्ट टाइम भाकऱ्या केलेल्या आहेत. आता मी करायची नवीन होते तेव्हा करायची. 1-2 वेळेला केलं वाटतं त्यांनी. पण आज खूप दिवसानंतर खायला भेटते तिच्या आजच्या भाकऱ्या. आणि मस्त की मच्छी नाही. मम्मी आणि मी दोघांचा हात आहे. पाय पण उठलेले आमचे. कावळ्यांका बघतो नुसती आणि हसतंय. काय मी कावळ्यांच्या द्या ते बघा कशा हसतंय. चला जास्त असं दाखवतो. सो उद्या आहे माझं खूप इम्पॉर्टंट काम. मला जायचे कलंबोलीला RTO ऑफिसला. तर तुम्हाला उद्याच समजा काय झालं आहे. तिला माहीत ना म्हणून असं शौक करून बघते. तर भात ठेवलाय मी. भात पटकन जेवून घेतो. मग जेवल्यानंतर बायची आंघोळ.
आईची माझा आंघोळ ब्लाऊज घालायची. आज झाला शिवून. आता आज होईलच. मी आता बसली ना, एकदा बसली की पटकन होऊन जातो माझा ब्लाऊज. आता मी एका शिट्ट्या वाजल्या. 10 मिनिटात मी पूर्ण ब्लाऊज शिवून टाकला. फक्त हात लावायचे, स्लीव्स लावायचे आणि फिटिंग करायचे आणि थोडंसं लेस वगैरे लावायचे, बस. आता शिट्टी वाजते, जेवण होईल आता तर पटकन. ही आहे टेक्निक. अशी उशी ठेवायची ना, असं करायचा, म्हणजे पाय हलवायची गरज नाही. हा, म्हणजे झोपते आणि त्यांना तिला ती सवय लागली त्यांची. आणि पाय दुखताना हलवून म्हणून उशी घेतली. हा, तर मंगळवारी बघू आम्ही महडला जाऊ गेलो तर. आणि मग परत आम्हाला मावशीकडे पण जायचं आहे. ते तुम्हाला सांगू मी सांगून टाकते. आम्ही थोड्या दिवसाने, म्हणजे मी आणि माझी मुलगी, आमची बेबी, आम्ही जाणार परत मामाकडे, माझ्या घरी जाणार परत. खूप दिवस आणि डॅड, 1 महिना अजून. असू दे.2 आता hours later. बसलेत कुल्फी खात. मी इथं करून घेते आता पुरणपोळ्या. ॲक्च्युली त्या दिवशी थोडंसं पुरण उरलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं आम्ही ते. माझं पटकन थोडंसं करून घेते, बाय झोपले तर. कधी पण अचानक पण असू देत, तर काय खायचे तर आहेत पुरणपोळ्या. तर पटकन करून घेते मी आता. एन्जॉय. तर मी आता घेते मैदा घेतला आता मी. आता मी याला मळून घेते मस्त पैकी. यात थोडीशी हळद टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं. आता पुरण होतं त्या दिवशीचं होळीला केलेल्या, तो पुरण तसंच ठेवलेलं. आज करू असं करत आज संडे आला, म्हणजे 1 आठवडा झाला. पण पुरण चांगलं आहे. सो आज करून घेते पटकन. थोडंसंच पुरण आले, 5-6 होतील पोळ्या, एवढं आहे पुरण. पप्पांना पण आवडतात खायला, मम्मीला पण आवडतात. मग असं पटकन करून घेते. घेतलं करायला. आता मैदा मळून घेते मस्त पैकी. थोडंसं पीठ उरलं तर पुऱ्या होतील. मग नको तू पुरणपोळ्या कॅन्सल कर ना. एवढे झाले पुऱ्याच कर ना. आज संडे पण आहे, पप्पा चिकन आणतीलच. हो, मग तू पुरण काय फेकून द्यायचं एवढं. तर तू खा तुम्ही तसाच. मला पुऱ्या करा ना 10-20 तरी. बघू काय आता पुरण. आधीच सांगतय. पीठ कमी आता, पीठ कमी राहिलं. मग बोलायचाच नाही ना पुऱ्यांचा विषय. खाला काढलास? मी काढलाच नाही, तुम्हीच. गप. मला पुऱ्या आवडतात. मला वाटलंच होतं मैदा घेतला. पुरणपोळ्या तर मी एक पण नाही खात, मला आवडतच नाही. जे आवडतं ते ना कर. तुम्हाला आवडत, बाकी सगळी खातात ना. पण असू दे ना, त्यातला माझा हिस्सा काढून ठेव ना. थोडासा 10 पुऱ्यांचा हिस्सा काढून ठेव. ओके, बघते. बहुत नाइंसाफी मेरे पे. येस. आज काय माहित अचानक तिला रविवारी आला आठवण पुरणपोळ्या करायचा. मी 2-3 झाले करता राहून जातं. बाळामुळे राहून जातं माझं. आणि होळीच्या दिवशी केलं तिने पुरणपोळ्या, पण दाखवायला पूर्ण ब्लॉग जमला नाही, म्हणजे रेसिपीचा जमला नाही. सो त्यासाठी सॉरी. ऍक्च्युली शूट तर केलं, ते क्लिपच डिलीट झालं, काय माहिती कशा आल्या. हा, ते माझ्याकडूनच झालं. ओके, तर आता एक करेल तसं पण दाखवलेलं आहे ते मागं पण तुम्हाला. काय तेच दाखवताना आता डायरेक्ट झाल्यावरच दाखव. मग त्या दिवशी दाखवल्या, आज दाखव तुझ्या पुरणपोळ्या. हा, ओके. तोपर्यंत मी कंटिन्यू राहा. मस्त म्हणून घाते. आणि पुऱ्या पण नंतर कर. आधीच सांगून ठेवतो अब, नंतर मेरे से बुरा कोई नहीं होगा इस दुनिया में. या काय मग यो आहे ना पुऱ्यांसाठी. हा, बघू नाही पाहिजेत, अपने को चाहिए. चलो कंटिन्यू राहा तुम्ही. आमच्या काय पुऱ्या होतील काय माहित नाही. सॉरी, यांचा काहीतरी प्लॅन झालाय मम्मीचा आणि हिचा कुठेतरी जायचा. कुठेतरी म्हणजे मावशी इथं. मावशी जायला आम्हाला जाम मजा येते. फिक्स नाही का? माझ्या मी बोलले जायचंय, पण सध्या गोंगटावर. मावशीने ब्लॉग बघायला लगे मावशीचा फोन येतील. या हो, यांचा प्लॅन झाला आधीच. ऍक्च्युली हे करायचं, शेव पण करायची आहे ना. आता मम्मी बोललं होतं वाटतं मला, शुक्रवारी जाऊया आपण, मग शनिवारी राहूया. शेव कसली? शेव पापड ते. तर म्हणजे कसं शेव पण होईल आणि मग संडेला संदीप भाऊ घरी सोडतील. ओके, काय मग सोडतील ना संदीप भाऊ. ब्लॉग बघत असेल तर कमेंट करा, सोडतील.
पण बरं तू करतो का मी करतोय? मला कामं सांगतस. आधीच काढून ठेवायचं. मग काय झालं, काढलं असं? काय पोळपाट बिळपाट, तेल द्या, या द्या, त्या द्या. तुला एक ठेवायला लागेल तुझ्यासोबत एक कोणतरी. तर अशा प्रकारे झालं ना. पीठ रेडी झालंय. आता हे आता करशील नंतर करशील? आता लगेच. ओके चल सुरुवात कर मग. चला मी या मदतीला थोडासा मदत. काय मदत? तूच कर बाबा, मी तर नाही खात त्या. अच्छा नाही खात म्हणून करायचं नाही का? मग पुऱ्या बोल. खाता ना पुऱ्या. हा. पुऱ्या तुम्ही लाटा मी तर. पुऱ्या खायला मदत करील ना मी. खायला मी पण मदत करते तुम्हाला. नको तू नको करू खायला मदत. तर इकडे काहीतरी ती करते गोल 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 पुरण. ते नंतर भरायचे. येस. मग तुम्ही मग एक लाटून टाकला ना पुरणपोळी, तुम्ही जिंकलात. आणि लाटली तर काय देशील? ब्लॉग मध्ये डायरेक्ट लाईक येतील. काय मग मित्रांनो, किती लाईक येतील यांना? लाटली तर काय देशील? चॅलेंज. तर गाईस एक चॅलेंज खेळत आपण. एक पुरणपोळी फक्त मला लाटून दाखवावी. मी यांना देत आहे चॅलेंज. लाटली तर कम्प्लीट करू शकता का Challenge चॅलेंज? काय सगळ्यांनी ब्लॉग नक्की बघा, हा चॅलेंज वाला ब्लॉग. हे पुरणपोळी लाटू शकतात की नाही? चॅलेंज काय देत? चॅलेंज वाला ब्लॉग. बोलणं खूप सोपं असतं. डाव्या हातानं लाटलेलं डाव्या हातानं. अरे कहना क्या चाहते हो? डावे हात का खेळ आहे मेरे. लाटायचेच आहे ना. ते गोल येऊन आता काय हो लाटायचे आहे ना. हा ते गोल चौकोन कसे पण लाटून दाखवा. गोलच येईल बघ. चलो मी लाटून दाखवेल. आवडते लाटायचे डाय मला. विसरू नकोच. अभी मजा आएगा ना. छोटा घे ना तर मोठं काय. डाव्या हातात घातले डाव्या हातात. पीठ संपू नको बाई. पीठ पाहिजे. तुम्हाला मी हे लावून देते तुम्हाला. काय गोले? मैदा ऍक्च्युली असा घ्यायचा असतो आता. तर कसा लावून घे. मी फक्त लाटणार आहे. प्रोसेस दाखवते. सो मैदा असं करून घ्यायचा मस्त छोटासा. मला असं करून घ्यायचं. आणि याच्या आतमध्ये आपण पुरण टाकायचं. हा पुरण भरणार आहे. बघू शकता प्रोसेस. एवढा पुरण त्यात. बापरे. एकदम कव्हर अप करायचं का? तर बघू शकता तुम्ही तर करतच असाल. काय नवीन आहे त्यात. अशा प्रकारे आपला गोलगप्पा झालाय रेडी. तो तर चॅलेंजचा भाग आहे यांना. पण ठीक आहे, यांना मी हे पुरण यात भरून दिलंय मैद्यात. आता हे लाटणार आहेत. तर बघू आपण कशा प्रकारे लाटतायत. पीठ पण लावून देते मी यांना. सगळं करून देते. थोडंसं हाताने कापून पण देते. कापाई पाहिजे गरज काय त्यात. चला कम ऑन. अभी मजा आएगा ना. पकड चल मग. कम ऑन. तर आले ते पुरणपोळी. लेट्स स्टार्ट. हा चला पटापट. हलक्या हाताने लाटा. आता पुरण सगळं बाहेर निघेल. तेव्हा निघाला आहे पुरण बाहेर. जाईल आतमध्ये. नाही जात. का ना जात? तर बघू शकतो मी गोल काढलेली मी पुरणपोळी. ऐक नाही बोललो ना डाव्या हातानं करील. हे बघ डाव्या हातात. पंग नाही लेणे का बोललो ना. तर गाईस बघू शकता यांनी लाटलेली पुरणपोळी मध्ये होल पडला यांच्या. म्हणून आता मी तुम्हाला. तर ही मुद्दाम मी चुकी केली. कारण हिला मला जेतो असा होता. अरे कहना क्या चाहते हो? अच्छा म्हणजे मला तुम्हाला तर दाखवायचं. बघू शकता मी लाटले कशी पण. छान गोल ना एकदम. आता मी याला एकदम गोल लाटले ना मी. करते. म्हणजे चॅलेंज मी जिंकलो ना. हो बाबा. चलो तर एका चालू आहे लाटालाटी. आपले सबस्क्रायबर बघूनच सांगतो कोण जिंकले कोण हरले. मीच जिंकले.
पण तुम्ही प्रयत्न केलात. I'm so proud of you. त्यानं काय प्राऊड ऑफ यू. मग सो अशा प्रकारे झाले. मी चाललो बाईकडं. टाटा. हे काही सर्वांना गुड इव्हिनिंग. तर आजचा जो ब्लॉग आहे तो आम्ही आज लवकरच एंड करतोय. इकडे हे बसले जेवायला. आज ती लेट जेवली. माझं जेवण कधीच झालं दुपारी. आणि बाय पण उठलेली आहे, तिला पण झोपायची आता परत. आणि खूप सारे आमचे ब्लॉग्स पेंडिंग आहेत, ते एडिट करायचे तुम्हाला. म्हणून हा ब्लॉग मी लवकरच आज एंड करतोय. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आता चाललो मी जिमला. बाय बाय.